सुरुवातीला ठेव. हॅलो ठीक. चला वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय, पाहतोय ही मानाची, ही सन्मानाची, ही अभिमानाची अर्थातच VVPL वसई विरार प्रीमियर लीग सीझन 1 T10 लेदर क्रिकेटचा हा महासंग्राम, लेदर क्रिकेटचा हा रणसंग्राम आपल्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील शेवटचा सामना एकीकडे फुलपाडा वॉरियर्स आहे आणि त्यांच्या विपक्षात नाणेफेकीचा कॉल ज्या वेळेला आपण पाहिला आणि त्यावेळेला भरत पाटीलनं म्हटलं आम्ही प्रथमतः गोलंदाजी क्षेत्ररक्षण करू. अर्थातच साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरारचा संघ आता गोलंदाजी मार्कवर आहे. 2 सलामीवर बॅटर हार्दिक तामोरे आणि त्याच्या सोबतीनं उमेश गुज्जर. या अगोदरच्या मॅचमध्ये चांगला खेळ सुमित ढेकळेचा आपण पाहिला आणि त्या बळावर वैयक्तिक 60 धावांची खेळी. परंतु येथून डुवाडाईची लढत आहे आणि या डुवाडाईच्या लढतीमधून कोण कोणावर हावी, कोण कोणावर भारी, कोण ग्रँड फिनालेच्या दिशेनं जाणार, उद्याच्या दिवसामध्ये जाणार आणि ह्यासाठी चालणारी ही कडवी लढत आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय पहिलं षटक हाताळण्यासाठी अमोल आहे. 2 सलामीवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि मॅचच्या दिशेनं आपण वळतोय. लेट्स प्लेचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी अमोल भगत आहे. भन्नाट वेग, सातत्यानं अमोलची एक वेगळी ओळख राहिली. परंतु त्याच्या समोर ऑल इंडिया आयकॉन उमेश गुज्जर, एकीकडे वसई तालुका आणि त्याच्या सोबतीनं हार्दिक तामोरे, ऑल इंडिया आयकॉन, सातत्यानं मुंबई रणजीपट्टू. परंतु काय स्टार्ट केले उमेश गुज्जर आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. कव्हरच्या डोक्यावरनं क्रिकेटनं सजलेला थटलेला हा फटका, वन बॉम्ब सीमारेखा पार, चौकार. प्रकारचा तो खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवणे यावेळेला गरजेचं असणार आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावेनं सुरुवात केली अमोल भगत. दुसरीकडून खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर तितकाच ताकदवान आहे, तितकाच अनुभव, तितकाच वेल एक्सपिरियन्स खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये पुढील चेंडू वर द विकेटचा मारा, आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंट रिजनमध्ये, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. बघा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. अफलातून दोन्ही संघ 2 हात करत असताना एकमेकांच्या विपक्षामध्ये आहेत. 2 मध्ये 4 धावा धापकावर उमेश गुज्जर. पाठच्या मॅचमध्ये तितकासा प्रभावी खेळ आपल्याला पाहायला मिळाला नव्हता, परंतु ह्या मॅचमध्ये बड्या मॅच का बडा खिलाडी म्हणून सातत्यानं उमेशची देखील एक वेगळी ओळख राहिले. ऑल इंडिया आयकॉन, आज अनेक प्रेक्षक राजा वर्ग खऱ्या अर्थानं हार्दिक तामोरे आणि त्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी आज मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक राजा वर्ग आहे. क्रिकेट आम्हाला आवडतो, क्रिकेट या खेळाचे खऱ्या अर्थानं आम्ही दिवाने आहोत. ह्याच खेळानं खऱ्या अर्थानं आम्हाला
आज एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. ह्याच खेळानं आज लाखोंचा मित्रपरिवार दिला आणि हाच तो खेळ आज संपूर्ण आता भारतवर्षाला अगदी वेगळं वेड लावून ठेवणार आहे. आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय VVPL सीझन 1. वेग आहे अगदी हलक्या हातानं शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफकावर येत आहेत. फेकीत तितकीशी नेकी नाही आहे परंतु बॅकअप आहे आणि त्या कारणास्तव नो म्हटलं अर्थातच सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 5 धावा आतापर्यंत धाफकावर आपल्याला पाहायला मिळतात. बघा आगळ्या वेगळ्या शैलीने यावेळेला ऑल इंडिया आयकॉन हार्दिक तांबोरे पॅडल स्वीप दिशा दिली गेले. काय फटका एक्झिक्यूट केला गेलाय. एकमेकांच्या विपक्षात येत असताना ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय हुक केला गेलाय. 1 बॉम्ब सीमारेखा पार चौकारानं धाफकावर आता अगदी खोलताय फुलताय धावा धाफकावर अगदी खोऱ्याने येत असताना 9 धावा धाफकावर. 1 टू गो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 9 धावा आतापर्यंत धाफकावर येत आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा आहे. यावेळेला 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू अगदी मैदानाला गुदगुळ्या करत सीमारेखा पार चौकार. सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 6 चेंडूंमधून आपण पाहतोय हार्दिक तांबोरे दुसरीकडून उमेश गुज्जर 2 खेळाडू मैदानाच्या आत आहेत. 2 खेळाडूंना खऱ्या अर्थानं तो खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदआलित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ, युद्ध सर्व काही या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या प्रकारची ही डुवाडाईच्या लढतीत करो या मरो ह्या परिस्थितीमधून आता हे 2 संघ एकमेकांच्या विपक्षात 2 हात खरत असताना एकमेकांच्या विपक्षात आहेत. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 13 धावा धाफकावर येत असताना दुसरा षटक मार्गस्थ. एक पूर्णांक 1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 14 धावा धाफकावर येतात. उमेश गुज्जर आहे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. हार्दिक तांबोरे ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू 8 धावांची खेळी आहे. दुसरीकडून उमेश गुज्जर 6 धावांची खेळी आहे. गोलंदाजी मार्कर मुंबई रणजीपटू विनायक भोईर आहे. आगळ्या वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये सिंगल धाव धाफकामध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बघा 2 खेळाडू असे आहेत एकमेकांच्या विपक्षात. 2 मुंबई रणजीपटू. एकीकडे विनायक भोईर आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण तालुका आयकॉन म्हणून खऱ्या अर्थानं विनायक भोईरला पाहतोय साईनाथ स्पोर्ट्स क्लब संघाकडून. तर दुसरीकडून हार्दिक तांबोरे ऑल इंडिया आयकॉन आहे. ह्या खेळाडूकडे आता आशाभूत नजरेनं 5च्या 2 मॅचमध्ये हार्दिक तितकीशी बॅट चालली नाही आहे परंतु हार्दिक खेळाडू म्हटलं तर बडे मॅच का बडा खिलाडू म्हणून सातत्यानं हार्दिक या खेळाडूकडे पाहिलं जातं. यावेळेला लालच देण्याचा तो प्रयत्न. येस नोचा कॉल. नो म्हटलंय.
दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रॉपर लाईन, लेन, टप्पा. विनायक भोईर ॲज अ अष्टपैलू खेळाडू म्हणून विनायक भोईरची एक वेगळी ओळख आहे. दुसऱ्या षटकात पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं त्या धावा खोऱ्यानं धावफलकावर आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकात विनायक धाव्यांना रोखावलंय, परंतु यावेळेला उंच आहे, हवेत आहे. बघा जयलचितची जवळजवळ संधी होती आणि तिथून पुन्हा एकदा ती चुकी आजच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रामध्ये आतापर्यंत भरपूर वेळा मैदानामध्ये त्या चुक्या आपण पाहिल्यात. 2 धावा धावफलकामध्ये भर पडत असताना धावफलकावर आतापर्यंत 18 धावा येत आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ 19 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ तुर्तास संगीत कक्षाच्या दिशेनं ऐकूयात पुन्हा एकदा डीजेची धून. आजचा दिवस खऱ्या अर्थानं क्रिकेट आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तो इंटरेस्टिंग होता. IPL इंडियन प्रीमियर लीग ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या दिवसात SRH अर्थातच सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सचा तो सामना 228-29 धावांचा तो टार्गेट होता. सहज आणि सोप्यारित्या तो देखील धावा आणि दुपारच्या सत्रामध्ये 264 धावांचा तो पाठलाग करायचा होता आणि त्या देखील पाठलाग सहज आणि सोप्यारित्यानं आज क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. परंतु हे मैदान वेगळं आहे. ह्या मैदानानं आतापर्यंत खऱ्या अर्थानं आपण दाखवलं आहे जीवदानीचं मैदान. क्रिकेटचे हे सामने, अनेक खेळाडू, अनेक खेळाडूंची ते ॲक्युरेसी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले आणि तो प्रयत्न आहे येथून खऱ्या अर्थानं हे डुवा डायचे प्रयत्न. 2 संघ एकमेकांच्या विपक्षात येत असताना वेल एक्सपिरियन्स 2 खेळाडू मैदानाच्या आत आहेत. त्यांना रोखण्यासाठी आदित्य गोलंदाजी मार्कवर अगदी मनगटाच्या साह्यानं यावेळेला फटक्याला एक्झिक्यूट केले गेले. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना 2.2 चेंडूंचा खेळ 21 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. उमेश गुज्जर, दुसरीकडून हार्दिक तामोरे, 2 खेळाडूवर संपूर्णतः फुलपाडा नगरी, अनेक प्रेक्षकांच्या नजरा ह्या 2 खेळाडूंवर आहेत आणि त्या प्रकारचा तो खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला जाईल काय, ह्या साऱ्या गोष्टींवर आता विचार विनिमय केला जाईल. अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, म्हणजे अर्थातच उमेश गुज्जर आपण खेळाडू पाहायला गेला हाच मैदानामध्ये सातत्यानं ह्या मैदानाचा खऱ्या अर्थानं तितक्याचा त्याला अनुभव आहे. स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. हार्दिक तामोरे आगळ्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा तो प्रयत्न ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. पंचांकडे दात, परंतु पंचांना म्हटलंय हा थोडासा आउटसाईड द ऑफस्टम्पचा बाहेर जात होता आणि त्या कारणास्तव निर्णय तो फेटाळून लावला आणि त्यानंतर पॅडल स्वीप पुन्हा एकदा बघा जवळ हातामध्ये आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा ती चुकी मैदानाच्या आतमध्ये. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय पॅडल स्वीपचा प्रयत्न होता, वेगानं बॅट स्विंग आणि त्यानंतर अमोलच्या हातामध्ये जवळ तो झेल आला, परंतु तिथून पुन्हा एकदा निसटला जातो आणि त्यानंतर आता मैदानामध्ये रंग उधळायला हार्दिक तामोरेनं एक्सलेट करायला चालू केलं गेलंय.
पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 25 धावा धाफकावर येत आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. दुसरं षटक, षटकामध्ये विनायक भोईरनं त्या धावेंना रोख लगावलं. तिसऱ्या षटकामध्ये आदित्यला खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर फलंदाजांसाठी ती पुन्हा एकदा ती संधी, सुवर्ण संधी आहे. दोन खेळाडूंसाठी ती संधी बनते, परंतु वैयक्तिक साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरारचा संघ आणि त्यांच्या विपक्षात फुलपाडा वॉरियर्स. उमेश गुज्जर पहिल्या मॅचमध्ये चांगला खेळ, त्यानंतर थोडासा फंबल, परंतु ह्या मॅचमधून पुन्हा एकदा तो खेळ मैदानामध्ये करणं गरजेचं असणार आहे. आखो टप्प्याचा चेंडू होता. वेदांत येतोय. बॅटच्या रडारमध्ये तितकासा नाही आहे. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 26 धावा धाफकावर येतात. हार्दिक तामोरे खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूच्या नजरा, प्रत्येक प्रेक्षकांच्या नजरा ह्या खेळाडूवर आहेत आणि त्या प्रकारचा खेळ हार्दिकला मैदानामध्ये करणं गरजेचं असणार आहे. मुंबई रणजीपटू आहे, वेल एक्सपिरियन्स आहे. अनेक वर्ष लेदर क्रिकेट खऱ्या अर्थानं जवळून ह्या खेळाडूंना पाहिलं आहे आणि तो ऑल इंडिया आयकॉन आज ह्या विरारच्या नगरीमध्ये, ह्या ऐतिहासिक मैदानामध्ये आपण त्याला पाहतोय. 28 धावा धाफकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक हार्दिक तांबोरेची खेळी 11 चेंडू 19 धाव्यांवर खेळतो. दुसरीकडून उमेश गुज्जर 2 सलामीवर बॅटर, एकाकी झुंज, एकाकी किल्ला आतापर्यंत मैदानामध्ये लढवत आहेत. 28 धावा आतापर्यंत धाफकावर आपल्याला पाहायला मिळतात. वेदांत ज्याच्या पहिल्या 2 चेंडूमधून 3 धावा धाफकावर येत असताना यावेळेला अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे. बघा यावेळेला फेकीत नेकी नाही आणि त्या कारणास्तव सिंगल आता कंप्लीट केली जाते. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 29 धावा धाफकावर येतात. पहिल्या 3 मधून 4 धावा धाफकावर येत असताना उमेश गुज्जर दुसरीकडे आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये सुमित ढेकळेचा तो खेळ वैयक्तिक 60 धावांची खेळ आणि त्या बळावर प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा खिताब विजेता देखील सुमित ढेकळेला आपण पाहिला होता. चांगला खेळ, वेल एक्सपिरियन्स खेळाडू अनेक फुलपाडा वॉरियर्स संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर ती गोलंदाजीवर ती ॲक्युरेसी, रॉस्टन डायसचे ते षटक, अनेक प्रभावित करणारा त्यांचा देखील तो मारा. परंतु क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना, काळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नसतो. या अगोदरचा मॅच तशाच प्रकारचा होता. विकास 0700 जवळजवळ मॅच आला होता, परंतु तेथून तो मॅच निसटला. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळाने हे सातत्यानं दाखवून दिले. म्हणूनच क्रिकेटच्या खेळांना ना भूतो ना भविष्य म्हणून ह्या खेळाकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि ह्या खेळाचे आज संपूर्ण आम्ही प्रेक्षक राजा वर्ग हे दिवाने आहोत. 1 to go, शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 29 धावा धाफकावर येतात. पुन्हा एकदा अजून एक निर्धाव चेंडू येतोय. वेदांत 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा धाफकावर खर्ची पडत असताना पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 29 धावा ह्या धाफकावर येतात. तर 2 सलामीवर बॅटर उमेश गुज्जर, वैयक्तिक 9 धावेंची खेळी. दुसरीकडून हार्दिक तामोरे 20 धावेंची खेळी आणि त्या बळावर आतापर्यंत पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 29 धावा धाफकावर आहेत. येथून आता एक्सेलेट करणं खऱ्या अर्थानं गरजेचं असणार आहे. पॉवर प्लेचं षटक पहिल्या 3 षटकामध्ये धावा तितक्याशा धाफकावर आल्या नाही आहेत. आदित्य आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी यावेळेला स्विच हिट केला जातोय. चांगल्यारीत्या फील्ड आहे, 1 बाउन्स, परंतु चांगल्यारीत्या आपण पाहू शकतोय. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड केली जाईल. 4.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 30 धावा धाफकावर येतात. ॲक्शन रिप्ले
स्विचिटचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फील्ड ऑन साईडच्या दिशेने यावेळेला डाऊन द ग्राउंड. दोन खेळाडू येत आहेत. साईनाथ स्पोर्ट्स क्लब संघ आतापर्यंत मैदानामध्ये त्या प्रकारचं ते क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली फिल्डिंग. क्रिकेटचं हे बेसिक आहे, बॅटिंग बॉलिंग आणि त्याहून क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण आणि त्या बळावर अनेक मोठमोठे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपण पाहतोय. जॉन्टे रोड्स सारखा खेळाडू असेल आणि त्या बळावर खऱ्या अर्थानं ते मॅन ऑफ द मॅच अनेक मोठमोठ्या स्पर्धेंमध्ये सध्याच्या घडीला आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्या वेळेला क्षेत्ररक्षण आणि त्या वेळेला सर रवींद्र जडेजा असेल, फिलिप्स असेल, जॉन्टे रोड्स असेल, हे सातत्याने ते डोळ्यासमोर येत असतात. अनेक खेळाडू आहेत. ह्या साऱ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. तुर्ताच पुन्हा एकदा वळण घेणारा चेंडू आहे, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल धावेने धापकावर आतापर्यंत 32 पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आहे. 34 धावा धापकावर येतात. बघा यावेळेला बराचसा बाहेर आहे, चुकी घडले जाते आणि 1+4 तब्बल 5 धावा ह्या धापकात बोनस स्वरूपानं आता ऍड केल्या जातील. रिप्ले इंटरेस्टिंग आहे खऱ्या अर्थानं. प्रयत्न चांगला होता, परंतु येतोय चेंडू सीमारेखा पार आणि तब्बल त्या बोनस स्वरूपाच्या 5 धावा धापकामध्ये भर पडत असताना 38 धावा ह्या धापकावर येतात. आदित्यकडून घडली जाते चुकी आतापर्यंत, आदित्यची ते ॲक्युरेसी, परंतु ह्या चेंडूवर ते अतिरिक्त धाव आणि त्यानंतर डान्सिंग डाऊन द ग्राउंड यावेळेला पाठवलाय चेंडूला सीमारेखा पार, षटकार. बघा संपूर्णतः डगआउट, संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग खऱ्या अर्थानं हार्दिक तांबोरे ह्या खेळाडूवर आशाभूत नजरेनं पाहत होतो आणि त्या प्रकारचा खेळ ह्या डुआड आहे सिच्युएशनमध्ये खऱ्या अर्थानं हार्दिकनं दाखवलाय मैदानामध्ये. त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. दुसरीकडून उमेश गुज्जर चांगला खेळ मैदानाच्या आत, 2 सलामीवर बॅटर. आदित्य वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना आतापर्यंत धावा अगदी खोऱ्यानं धापकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा प्रयत्न राहिलाय, परंतु सिंगल धावेवर समाधान. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या 5 षटकांचा खेळ 46 धावा हे आतापर्यंत धापकावर येतात. हॅलो
46 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना आपण पाहतो. चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट. दोन बॅटर, दोन ओपनर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. दोन सलामीवर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ आतापर्यंत दाखवला जातो. पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेनं. फोर्टी 47 धावा. यस, आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याला पाठवून देण्याचा प्रयत्न चांगला आहे दुसरीकडून, परंतु येतोय यावेळेला चौकार. सहाव्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि सहाव्या षटकाचा खेळ सुरू असताना एक चौकार जरूर आला होता वेदांत गुरव यांच्या गोलंदाजीवरती. त्यानंतर बॅकफुटला जाऊन पुल करण्याच्या नादामध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाज हार्दिक तामोरे 34 धावांची खेळी. 19 चेंडूमध्ये साकारलेली एक षटकार, 4 चौकारानं सजलेली ही खेळी. बॅकफुटला गेलं होतं आणि त्यानंतर समोर खेळायचं होतं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जास्त डिस्टन्स पार करू शकलं नाही आहे. समोर लॉंग ऑफनं क्षेत्ररक्षक आले, त्यांनी टिपलाय हा झेल. क्वालिफाय नंबर 2चा मॅच बघतात. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट T10चा धमाका आणि त्यामध्ये हा चालू असलेला क्वालिफाय नंबर 2चा मॅच. एका बाजूला साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार ज्यांना टॉस जिंकला होता आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. चूज टू बॉल फर्स्ट बॅटिंग करण्यास आमंत्रित केलं होतं ते फुलपाडा वॉरियर्सला. 5.3 षटकांचा खेळ. आफ्टर 5.3 ओव्हर स्कोर 51, लॉस ऑफ 1 विकेट्स. एका गड्याच्या मोबदल्यात धावा आहेत फलकावरती 51. उमेश गुर्जर आणि आता नवीन फलंदाज दाखल होत आहेत सुमित ढेकळे. सुमित ढेकळे ज्यांची मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर इनिंग पाहिली होती 60 धावांची खेळी साकारली गेली होती आणि त्याच 60 धावांच्या जोरावरती फुलपाडा वॉरियर्सने 114 धावा केले. ते 115 धावांचं आव्हान समोर ठेवलं होतं. सुमित ऑन स्ट्राईक त्याने म्हटलं होतं की ज्यावेळेला T10चं क्रिकेट असतं ना त्यावेळेला प्लॅन बनतात, मध्ये प्लॅन रिवाईजही होतात, प्लॅन एक्झिक्यूट करताना बदलही करावा लागतो आणि तसाच प्लॅन मागच्या सामन्यामध्ये केला होता. गुगले हाताळायचा होता पण भरपूर बाहेर आहे. पंच वळतात, इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा होत असताना गुगली हाताळायचा होता पण ती लाईन थोडीशी मिस केली गुगलीला. तुम्हाला लाईन अँड लेंथ व्यवस्थित हाताळायची आहेत. धावा धापलकावरती येत्या 52. एक गडी बाद 52 धावा. 5.3 षटकांचा खेळ झाला आहे. पाठीमागे गेला, जागा बनवली, कट केले चेंडूला. चेंडू स्वीपर कव्हरला जाईल, फील्ड करतील तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती. पूर्ण आपलं संघ आपलं खातं उघडलं जात आहे. सुमित इकडे स्टार्ट करतो या स्कोरबोर्डला. दुसऱ्या बाजूला उमेश गुर्जर खेळत आहेत. 14 चेंडूचा सामना त्याने केला. 12वरती ते बॅटिंग करतायत. धापलकावरती धावा आहेत त्या 53. 53. एक गडी बाद 53 धावा. लेग स्पिनचा मारा होता, थोडंसं बाउन्सनं चकित केलं होतं. जो समोरनं थोडासा चेंडू जो राईज झाला, ड्राईव्ह करायचं होतं या चेंडूला उमेश गुर्जर यांना,
त्या बाउन्सनं थोडंसं चकित केलं. ऑकवर्ड बाउन्स होता बघा, हा जो बाउन्स होता या बाउन्सनं थोडंसं चकित केलं. डॉट बॉल. हा फ्लिपर हाताळायचा होता, फ्लिपर वर गेलाय. क्षेत्ररक्षक थोडंसं दूर वरती राहिले. एकदा या चेंडूवरती पूर्ण 2 षटकं आतापर्यंत चांगली हाताळली वेदांत गुरव यांनी. या 2 षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. 12 धावा खर्च करताना एक विकेट ज्याने प्राप्त केला होता तोही हार्दिक तामोरे यांचा एक विकेट वेदांत गुरवनं प्राप्त केला. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटकांचा खेळ संपताना 9च्या सरीसनं धावा आहेत धापलकावरती 54-54. दहाच्या सरासरीने गेले तर 94 धावा आणि थोडंसं वेग वाढवला 12च्या सरासरीने तर 102 धावा अशी संभावित धावसंख्या प्रोजेक्टेड स्कोर आपण म्हणू शकता. भरत पाटील क्रमांक 7वं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतील. स्ट्रायकर एंडला उमेश गुर्जर, नॉन स्ट्रायक एंडला सुमित ढेकले. हो 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 हो, लांब वरचा लांबच लांब मारलेला षटकार, सिक्सर. माध्यमातनं सिक्सरसाठी 1000 आहेत आणि अजून एक षटकार, अजून एक सिक्सर 6 धावांसाठी. प्रत्येक षटकारासाठी निशाजी चोरगे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. प्रत्येक सिक्सरला फुलपाटी वॉरियर्सच्या खेळाडूंना 1000 रुपये. चॉप करायचं होतं ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्यानंतर एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतील. स्कोर जाऊन पोचलाय तो 67 धावा धापलकावरती आहेत. 6.3 षटकांचा खेळ. या षटकामध्ये आलेले 2 षटकार 2 सिक्सर. आता प्रोजेक्टेड स्कोर जो 96 जो दिसत होता तो आता 104 वरती गेलाय, 100च्या पार गेलाय. कालच्या दिवसामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये 121 धावा झाल्या होत्या. 122 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं होतं आणि तोच प्रयत्न कदाचित फुलपाडा वॉरियर्स देखील या सामन्यामध्ये करताना दिसणार आहेत. सुमित ढेकलेच्या बॅटमधनं फटका आलाय फिल्डर चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. सुमित ढेकले डिपार्ट्स बाद. बेन केला होता, खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिसटाइम स्ट्रोक झाला. बरोबर डीप मिड विकेटला जिगर राणा होते आणि त्यांनी टिपला ह्या झेल. भरत पाटीलचं या षटकामध्ये येणं इंटेन्शन क्लिअर होतं. विकेट पाहिजे, तोही बिग विकेट. सुमितचा विकेट पाहिजे, सुमित ढेकळे यांचा विकेट पाहिजे आणि तोच विकेट प्राप्त करताना भरत पाटील. बघा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. स्टॉक करायचं होतं चेंडूला पण तितकं अंतर पार करू शकले नाहीये. जिगर राणा होते डीप मिड विकेटला, त्यांनी टिपला ह्या झेल. दुसरा फलंदाज बाद झालाय. 67 धावा धापलकावरती. 7व्या षटकाचा खेळ सुरू आहे. एका बाजूला उमेश गुर्जर आहेत जे 26 वरती बॅटिंग करतात. आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहे सोहेल. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट्स वसई विरार प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट सीझन 1 पहिलं पर्व आहे या T10चं. T10 धमाक्याचं हे पहिलं पर्व
आणि या पहिल्या पर्वामधला हा आजचा दुसरा दिवस. उद्याचा दिवस देखील आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. उद्या फायनल डे आहे या स्पर्धेचा. आत येणारा चेंडू होता, पडला थोडासा आत आला, हा क्विकर होऊन होता. ही भरत पाटील यांची खासियत राहिलेली आहेत, कारण बऱ्याच वेळेला चेंडूच्या वेगामध्ये बदल करणं, स्लोअर वन, ऑफ ब्रेक, थोडासा आत आणणारा चेंडू. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार गेल्यानंतर स्वतःला सावरले, स्वतःला समजावले आणि लेंथला थोडंसं ॲडजस्ट केले. जसं उमेश गुर्जर नॉनस्ट्राईक एंडला आले तसा खेळ बदलला. त्यावेळेला ते स्ट्रायकर एंडला होते, त्यावेळेला 2 षटकार, 13 धावा 3 चेंडूवरती आले. त्या नंतरच्या चेंडूवरती आलेला सुमित देखले यांचा विकेट, 2 डॉट बॉल. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 7 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावा 7 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 7 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावा धापलकावरती 67, 67 धावा धापलकावर. शेवटचे 3 ओव्हर बाकी. वरती 67 प्रोजेक्टेड स्कोअर जो मागे थोडासा 100च्या पार गेला होता, पुन्हा एकदा तो रिवाईज झालाय. थोडासा आकुंचन पावलाय, तो आतमध्ये आलाय 100च्या 96 दिसतोय. पण जोपर्यंत उमेश आहेत तोपर्यंत धावा येतील या आशेनं फुलपाडा वॉरियर्स देखील आहेत, कारण त्याच्याकडे शेवटच्या षटकामध्ये, हाणामारीच्या षटकामध्ये धावा करण्याची क्षमता उमेशकडे आहे, उमेश गुर्जर याच्याकडे आहे. पहिला चेंडू हाणामारीच्या षटकामध्ये, हाणामारीचं षटक आणि उमेश गुर्जर त्याच्या बॅटमधनं आलाय बिग हिट, षटकार. त्याच करता मी म्हटलं होतं की उमेश गुर्जर जोपर्यंत आहे तोपर्यंत खेळपट्टीवरती धावा येत राहतील, धावा वेगानं येत राहतील. विनायक भोरी आपटका खेळाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक नाही या खाली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. 1 षटकार 1 चौकार, स्कोर 77. पुटॉस बॉल कनेक्ट होऊ शकले नाही आहेत. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 8व्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 8व्या षटकाचा खेळ सुरू असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो 79, 79 धावा धावफलकावरती आहेत. विनायक भोईर स्वीप करायचा होता चेंडू, तर थोडंसं पॅडल स्वीप फाईन केलं होतं, पण तितका बॅटवरती येत नाही आहेत. जोपर्यंत फील्ड करतील 1च धाव या चेंडूवरती पूर्ण होईल. या 1-1 धावाने धावफलक पुढे चाललाय, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 80. 8व्या षटकाचा खेळ सुरू आहे, शेवटचा बॉल 8व्या षटकातील धावा धावफलकावरती 80. सुहेलच्या बॅटमधनं फटकायला बॉटमहँडचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर. इट्स अ 6, षटकार. आठ षटकांचा खेळ पूर्ण होताना धावा आहेत. 8 षटकांचा खेळ संपलाय आणि 8 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावा आहेत धावफलकावरती 86. 86 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकामध्ये 10 येतील, 12 येतील, 15 येतील, 20 येतील की 25 येतील. 110, 115 की 100च्या आत रोखला जाणारा संघ उमेश गुर्जर. बॅटिंग ऑन 38.
38 वरती बॅटिंग करतोय, अर्धशतकाच्या जवळ आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर इथून याच क्रमाने याच गतीने गेले तर 108, 12च्या गतीने गेले तर 110 आणि 14च्या गतीने गेले तर 114, 114 धावा धावफलकावरती. जसा मागचा सामना याच फुलपाडा वॉरियरनं 114 धावा केल्या होत्या त्याच दिशेनं तो जातोय का बघूया. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहेत, धावा आहेत धावफलकावरती 86. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. रितेश शेवटचं षटक हाताळण्यासाठी उमेश गुर्जर अर्धशतकाच्या अगदी समीप आहे. 38 वरती चांगली फलंदाजी करतोय. शेवटचे 2 ओव्हर 2 षटकं. समोर खेळलाय फिल्डर जाण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जाईल, 1 बाउन्स ओव्हर द रोप. इट्स अ 4. पहिल्या चेंडूवरती चौकार. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला समोरच्या दिशेनं खेळलं होतं. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये होता, त्याच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलं. लॉंग ऑफ क्षेत्र खाली होतं, प्रयत्न जरूर केला पण तो मात्र चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. स्कोर जाऊन पोचलाय तो 42 धावा वैयक्तिक उमेश गुर्जर यांच्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 90 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या सामन्याचा उल्लेख त्याचकरता आम्ही केला. फुलपाडा वॉरियर्सनं मागचा लास्ट मॅच जिथे 114 धावा केल्या होत्या त्यावेळेला सुमितची इनिंग पाहिली होती. या सामन्यामध्ये उमेश गुर्जर 30 इनिंग साकारतोय, जी इनिंग मागच्या सामन्यामध्ये सुमितनं साकारली होती. कारण ही स्पर्धा अशी आहे की आपल्याला ओळख निर्माण करून देणारी, आपली इमेज बनवणारी आहेत. जसं मी सकाळच्या सत्रामध्ये म्हटलं होतं, तुमच्याकडे प्रतिभा आहे पण त्या प्रतिमेचं स्वरूप तुम्हाला द्यायचं आहे, प्रतिमा तुमची बनवायची आहे. वाईड यॉर्कर पण पाठीमागे चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या आत फील्ड केलं गेले, लाईनच्या आत फील्ड केलं गेले. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? नाही. स्ट्राईक उमेशकडे राखला जावा, इथून सुद्धा तेच अपेक्षा. डगआउटच्या दिशेनं ते देखील सांगितले की जास्तीत जास्त स्ट्राईक, जास्तीत जास्त संधी उमेशला मिळणं गरजेचं आहे. वाईड यॉर्कर होता आणि वाईड यॉर्कर हाताळत असताना चेंडू पाठीमागे निघून गेला होता. यशेच्या हातातनं थोडासा ऑकवर्ड बाउन्स पाहिला होता समोर. या 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोचला 92 धावा. चर्चा केली जाते सध्या. भरत पाटील आपल्या गोलंदाजच्या दिशेने गेलेत, रितेशच्या दिशेने गेलेत. धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात सध्या धावफलकावरती येत असताना फुलपाडे वॉरियर्स बहुजन विकास आघाडीचा प्रयत्न, विवा ग्रुप, RS ग्रुप यांची भक्कम अशी साथ, सिग्नेटनं वरती दिलेला हात, या सर्व गोष्टी होत्या या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये. वेळ थोडासा जास्त जातोय, वेळेकडे देखील लक्ष असू द्या. आखू टप्प्याचा चेंडू होता. गुड स्ट्रोक. पंच इशारा करता इथं ह्यूज 6 षटकार.
त्याला कमरेच्या आसपास चेंडू आला, त्यानंतर त्याला पाठवलंय बॉन्डलाईनच्या बाहेर, लॉंग लेग सीमारेषा पार धाडलंय. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो 98 आणि उमेश गुर्जर बॅटिंग ऑन 48. उमेश बॅटिंग ऑन 48. अजून एक देखडा आणि या बॉलला पाठवलंय षटकारानं आणि इथून 50 धावा पूर्ण केला. अर्धशतक उमेश गुर्जर. थोडीशी बॅट वर करा. अप्रतिम बॅटिंग. 27 चेंडूमध्ये 54 धावांची खेळी, ज्या खेळीमध्ये 5 षटकार 3 चौकारांचा समावेश. 200च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्यात उमेश गुर्जरनं. 54. परफेक्ट पोझिशनमध्ये आल्याने चेंडूला पाठवलं. स्क्वेअर लेग सीमारेषा पार धाडलंय. षटकाराच्या साह्यानं धावफलकामध्ये होईल वाढ. बघा तितकाही आखो टप्प्याचा चेंडूवर होता, पण लेथला लवकर पिक केलं होतं. टप्प्याला लवकर ओळखलं आणि पिक केलं असताना त्याला पिकअप पूल आणि पॉवरफुल स्ट्रोक हे षटक महागडं ठरले. प्रितेश बोरा यांचं षटक या षटकामध्ये आल्यात. आतापर्यंत 18 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्या. स्कोर जाऊन पोचलाय तो 104. 104 धावा. 8 बॉलचा खेळ, 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. 8 चेंडूमध्ये 8 आल्या तर 112. 8 चेंडूमध्ये 16 आल्या तर 120 धावा येऊ शकतात. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला सज्ज होतील उमेश गुर्जर. 54 वरती बॅटिंग करतायत ते. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला जोपर्यंत फिल्डर येईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोचलाय तो 105. 105 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू आहे 9व्या षटकातील शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. सध्या धावफलकावरती धावा आहेत 105 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. उमेश गुर्जर यांच्याकडनं धवलजी चोरगे यांच्या माध्यमातून एक प्राईज देखील आले, जे 50 धावांची खेळी 55 धावांची खेळी आतापर्यंत त्यांनी साकारलेत. आखो टप्प्याचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा होतोय. व्हाईट बॉलचा इशारा. या व्हाईट बॉलनं धावफलकामध्ये होईल वाढ. 106. 106 धावा. आता जे डगआउट थोडंसं टेन्शनमध्ये होतं, ज्या डगआउटमध्ये टेन्शन होतं फुलपाडा वॉरियर्सच्या, त्याच डगआउटमध्ये थोडंसं प्रसन्न वातावरण होत असताना, कारण या षटकामध्ये धावा आल्यात. या षटकामध्ये 1 चौकाराला 2 षटकार आले. 2 22च्या धावा, 1 सिंगल, 1 वाईड. 20 धावा आतापर्यंत आल्यात. पायावरचा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय. चेंडूला ऑन राहील. चेंडू चाला बॉन्डलाईन जवळ. जोपर्यंत फिल्डर पोहोचतील. थोडंसं बंबल झालं. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. हे षटक मोठं आले. या षटकामध्ये आल्यात 22 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 22 धावा आल्यात. 9 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 9 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 9 षटकांचा खेळ पूर्ण होताना 12च्या सरसरीने धावा झाल्यात 108. 108 धावा धावफलकावरती आहेत. उमेश गुर्जर बॅटिंग ऑन 55. 55 धावांची खेळी त्यानं साकारली आहेत. आणि या फुलपाडा वॉरियर्सचे ऑनर धवलजी चोरगे दादांच्या माध्यमातून एक प्राईज उमेश गुर्जर यांच्यासाठी आले. 3000 रुपयाचा कॅश प्राईज या 50 धावांच्या खेळीसाठी. उमेश गुर्जर यांच्यासाठी 28 चेंडू आणि 55 धावांची खेळी. पण उमेशना देखील माहिती आहेत जी खेळी आहेत या 55ला 65 करायचे आहेत, 65ला 70 करायचे आहेत, तर हा धावफलक 125
130 पर्यंत पोहोचू शकेल. आणि तीच कहाणी साईनाथ स्पोर्ट्स क्लबसाठी आहेत. मागच्या 2 षटकामध्ये धावा गेल्यात. एक कोणतरी गोलंदाज पाहिजे, कोणीतरी बॉलर पाहिजे जे शेवटच्या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल स्पेड हाताळेल, धावफलकाला थोडासा लगाम लावेल. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. धावा आहेत धावफलकावरती 108. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. फक्त प्रेडिक्ट करतात काही जण की 108 वरनं 118 होणार, 128 होणार का 115 वरती गाडी थांबली जाणार. शेवटचं षटक आहेत आणि शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत भरत पाटील. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावफलकावरती 108 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या षटकातील पहिला बॉल स्वीप करायचा होता. टॉपेज लागलाय क्षेत्ररक्षकात पाठीमागे आणि त्यानं टिपलाय झेल. पाठीमागे धावत धावत जात ऋतिकनं टिपलाय झेल. एक चांगली खेळी, चांगली इनिंग संपुष्टात. उमेश गुर्जर डिपार्ट्स. / 29 चेंडूमध्ये 55 धावांची खेळी. बरोबर समोरच्या दिशेनं ठोकलेले ते षटकार. त्याकरता टाळ्यांचा गजर उमेशच्या ह्या खेळीसाठी येईल, कारण ही खेळी महत्त्वाची होती फुलपाडा वॉरियर्ससाठी. 55 धावांची चांगली इनिंग, चांगली खेळी संपुष्टात आले. स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाले, पण बाद होत असताना उमेश गुर्जरनं आपल्या टीमला अशाच ठिकाणी, अशा स्थळी पोहोचवलेलं आहे तिथून हा संघ वॉरियर्सप्रमाणे लढू शकतो, झुंजू शकतो. रोहित यादव पायावरती चेंडू आदळले. अपील जरूर झाले. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. लेगबाईचा इशारा होता पंचाकडनं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. राईट आर्म अराउंड द विकेट. बघा, राईट आर्म अराउंड द विकेट. क्रीजच्या कोण्यातनं गोलंदाजी केली होती. पिचिंग थोडीशी बाहेर, लेग स्टम्पच्या बाहेर, इम्पॅक्ट देखील थोडासा बाहेर. अपील जरूर झालं, पण ज्यावेळेला कुठलाही ऑफ स्पिनर अराउंड द विकेट येतो ना, त्यावेळेला कदाचित तो LBWचा चान्सेस कमी होतो. त्याला कारण आहे, तो अँगल बनवत असतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा असं पाहिलं आहे, तो पिचिंग थोडीशी बाहेर, लेग स्टम्पच्या बाहेर, इम्पॅक्ट देखील थोडासा बाहेर. गुड डिसिजन अंपायर, चांगला निर्णय पंचांचा. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला येतील, फील्ड करतील. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. तिसऱ्या धाव्यासाठी नाही प्रयत्न करणार. आता स्ट्राईक सोहेलकडे पाहिजे. ज्यावेळेला सोहेल आणि उमेश बॅटिंग करत होते तेव्हा स्ट्राईक जास्त करणं उमेशकडे राखणं गरजेचं होतं. आता बाद झाल्यानंतर रोहित आणि सोहेल आहेत, तर स्ट्राईक सोहेलकडे राखणं गरजेचं. 1 षटका ठोकलाय, 1 सिक्सर सोहेलनं ठोकलाय. 1-1-1. 111 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस बॉल बॅक टू द बॉलर खेळला होता. समोर झालाय चेंडू, जोपर्यंत लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचला 113. 113 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. सोहेल बॅटिंग ऑन 13. 7 मध्ये 13 केल्या त्याने. 13-7. 7-13 चाहिए. बरोबर त्याने 7 दिलाय सोहेलनं आपल्या टीमसाठी. 2 बॉल वर गेलाय, जास्त वर गेलाय. फिल्डर येतात चेंडूच्या खाली. जे सुटलाय. 2 धावा झाल्यात या चेंडूवरती. या 1-1 धावा महत्वाच्या आहेत. असाच एक सामना IPL मध्ये झाला होता. त्यावेळेला त्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा तो आताही आठवतोय मिररला. बाबा, तो 1 रन किती महत्वाचा ठरला होता. तो रन झाला नव्हता आणि त्याच्यामुळे तोच 1 रन बाकी राहिला होता.
थोडंसं लांबून जड टिपण्याचा प्रयत्न क्विकरवून होता, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाला स्क्वेअरलेगच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक वेगानं फिल्डिंग करा, चेंडू बॉल लाईन लाईनच्या जवळ गेलाय. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. चौथ्या धावायचा प्रयत्न केला जातोय. चौथ्या धाव्याचा प्रयत्न करताना इथे बाद झाल्यात. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. हा जे पहिल्यांदा फिल्डिंग बघूया. फिल्डिंग ज्यावेळेला झाले त्यावेळेला बॉन्ड लाईनच्या किती जवळ हा चेंडू फील्ड केलाय. चेंडू जात होता बॉन्ड लाईनच्या जवळ फील्ड केला गेला होता. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. 10 षटकांचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपताना धावा बघितल्या, धावफलकावरती जाऊन पोचल्या त्या आता 118 118 धावा झाल्यात. 119 धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅचला मजा येणार. काल 122चा मॅच होता, आज 119चा मॅच आहे. काल 122 करायच्या होत्या, आज 119 करायचे आहेत. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट T10 अर्थात 10-10चा धमाका. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. उद्या फायनल डे आहे. उद्याचं शेड्यूल बरोबर 11 वाजता सुरू होणार आहे. उद्या एक एक्झिबिशन मॅच आहे, एक गर्ल्सचा वुमेन्सचा एक्झिबिशन मॅच, ज्याची सुरुवात 11 वाजता केली जाणार आहे. आणि जे क्वालिफाय होणारे 4 संघ आहेत त्यांचं रिपोर्टिंग टाईम पुन्हा एकदा लक्षात घ्या. जे क्वालिफाय झालेले संघ आहेत त्यांचं रिपोर्टिंग टाईम दुपारी 1 वाजता असणार आहे. 1 वाजता रिपोर्टिंग टाईम असणार आहे. त्यावेळेला त्या क्वालिफाय झालेले संघ, पहिल्या सेमीफायनलमध्ये दाखल झालेले संघ शेवटच्या बॉलचा आपण रिप्ले बघणार आहोत. खरं पंचांना पण पाहायचा आहे तो शेवटच्या बॉलवरचा रिप्ले. ज्यावेळेला ते मिसफील्ड झाली मेगा स्क्रीनवरती बघू शकता. चेंडू ज्यावेळेला रोखला गेलाय, पंच तो परत पाहण्याचा प्रयत्न करतील. पंच फक्त बघा. पहिल्यांदा पहिल्यापासून थोडंसं मागे घ्या. हा ज्यावेळेला कारण एक धाव महत्त्वाची, एक रन महत्त्वाचे. त्यामुळे सर फक्त चेक करा. ज्यावेळेला चेंडू गेला पहिल्यांदा तर त्याने योग्य थांबवलाय. इथे काय टेन्शन नाही आहे. ज्यावेळेला तो बाहेरनं आतमध्ये आला, ज्यावेळेला चेंडूला पिक केला त्यावेळेला बघूया तो पाय आणि त्याच वेळेला हात लागलाय. पंच डिसिजन देतील आपला. अंपायर पंच बघा. ज्यावेळेला चेंडू पुन्हा एकदा पिक केलाय ना त्यानं, त्यावेळेला एक पाय बॉन्ड लाईनच्या बाहेर आहे. पिक केलाय त्याच वेळेला तो पाय बाहेर आहे का पंच सांगतील. कारण तिथे देखील बघू शकता, इथे देखील बघू शकता. पंच सांगतील. याचा अर्थ शेवटच्या बॉलवरती तो हा बघा पुन्हा एकदा दुसऱ्या अँगलनं बघा. तो पाय तो बाहेर होता त्याच वेळेला त्याचा स्पर्श त्या बॉलला झालाय. पंचांनी त्यांचं मत नोंदवले. याचा अर्थ शेवटच्या बॉलवरचा चौकार आहे. तर तो टार्गेट आहे. तो टार्गेट बदलला जाईल. काल 122 होते, आता 120 120 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो कशा पद्धतीने होईल आपण पुन्हा एकदा येऊया या मॅचच्या दिशेनं. तोपर्यंत समोर आपण स्क्रीनवरती पाहिलं तर आई जीवदानी मातेचं मंदिर, विहंगम दृश्य मंदिराचं आई जीवदानी माता जिचा कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांवरती आहेत. आपल्या सर्वांचं कुलदैवत आणि त्याच आई जीवदानी मातेच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली, पावन झालेली ही भूमी आणि त्याच विरारच्या नगरीमध्ये सुरू असलेला हा T10चा धमाका अर्थात वसई विरार प्रीमियर लीग सीझन 1 आहे लेदर बॉल क्रिकेटचं. आपण थोडेसे विश्रांतीनंतर पुन्हा एकदा येऊया. त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे 2 समालोचक मित्र जॉईन झाले आहेत, धनंजय आणि झहीरभाई. त्यांचा आवाज ऐकणार आहोत. बॅटिंग कार्ड जर पाहिले तर उमेश गुजरनं चांगली खेळी साकारली. 55 धावांची खेळी त्याची आपण पाहिली. ओपनिंग जोडी हार्दिक तामोरे 34 धावांचं योगदान त्यांचं राहिलं. सुमित ढेकले लवकर बाद झाले. सोहेल शेखनं 1-2 षटकार ठोकले. 19 धावांची त्यांची खेळी पाहिली. 10 एक्स्ट्राज 11.90च्या रन रेटनं 119 धावा केल्यात आणि 120
धावांचं लक्ष गाठायचं आहे. 60 बॉल आणि 60मध्ये 120. डबल करायच्या धावा, डबलमध्ये ट्रबल येऊ शकतो. बॉलिंग एनालिसिस पाहिले तर अमोल भगत यांचं पहिलं षटक 13 धावांचं, 2 षटकं विनायक भोयर यांची त्याच्यामध्ये 25, आदित्यची 2 षटकं ज्याच्यामध्ये 23, वेदांत गुरवची 2 इकॉनॉमिकल ओव्हर ज्याच्यामध्ये 1 विकेट आणि फक्त 12 धावा खर्च केल्या. एकच असा गोलंदाज ज्याची इकॉनॉमी 10च्या खाली राहिली. भरत पाटील यांचं 2 षटकं, 2 गडी बाद केले, 23 धावा खर्च केल्या. 1 रितेश बोरा यांचं महागडं षटक ज्याच्यामध्ये 20 धावा आल्या, 2 22च्या धावा आल्या, अशा 22 धावा आल्या. फॉल ऑफ विकेट्स 51, 67 आणि 108. चांगली पार्टनरशिप शेवटला झाली होती. 119 धावा झाल्यात. 120 धावांचा पाठलाग टीमला करायचं आहे.